बट आमच्या इकडे दुधासोबत किंवा तुपासोबत किंवा मग अशीच खाल्ल्या जाते. बट ही गुळवणी जास्त आमच्याकडे करत नाहीत, म्हणजे विदर्भामध्ये एक तर तूप किंवा दूध. हाय गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गायज आता वाजलेत 7 मॉर्निंगचे. गुड मॉर्निंग सर्वांना. जस्ट आत्ताच उठले मी, कारण थोडी तब्येत बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे आता रूममध्ये काही कामं आहेत, भांडे वगैरे घासायचे आहेत, ते आवरून घेते, भांडे वगैरे घासून घेते आणि नाश्त्याला काहीतरी बनवते. चला मी दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही बेसिंगमध्ये भांडे पडले आहेत. हे भांडे मला वॉश करायचे आहेत, घासायचे आहेत, तर मी भांडे वगैरे घासून घेते. आणि इकडे पाणी ठेवलं आहे गरम करायला, कारण मला सकाळी सकाळी ब्रश वगैरे करायला गरम पाणी लागते, तर गरम पाणी होतं आहे. आणि आता ही नाश्त्याची तयारी पण करून ठेवले. दाखवते मी तुम्हाला की मी नाश्ता काय बनवते ते थोड्या वेळात. भांडे वगैरे वॉश केल्याच्या नंतर अगोदर भांडे वॉश करून घेते. आणि थोडे काही भांडे आहेत तिथे रात्री धुतलेले, ते पण लावून ठेवायचे आहेत. ते लावून झाल्याच्या नंतर बाकीचं मी तुम्हाला दाखवते. सर्वात अगोदर पहिलं भांडे वॉश करून घेते पटापट, कारण खूप कामं आहेत बाकी रूममध्ये अजून, आणि ड्युटीवर पण जायचं आहे मला. आज सेकंड शिफ्ट आहे. चला तर मग आता भांडे वगैरे घासते. गाईज भांडे वॉश करून झाले आहेत आणि आपलं पाणी पण तापलेलं आहे. चला आता फ्रेश होऊया. ब्रश वगैरे करून घेते, कारण पाणी गरम व्हायचीच वाट बघत होते मी. आता पाणी पण गरम झाले, आता ब्रश करते. भेटूया नंतर ब्रश झाल्याच्या नंतर. आता ब्रश वगैरे झाल्याच्या नंतर नाश्ता बनवते, मग तेव्हा दाखवते मी तुम्हाला की नाश्ता काय करते ते. फ्रेश झाली गाईज, आता बनवते नाश्ता. चला मी दाखवते तुम्हाला नाश्त्यामध्ये काय आहे ते, आणि स्पेशल आहे काहीतरी, कारण मला खूप जास्त आवडते. सर्वात जास्त माझी फेवरेट डिश आहे असं म्हणू शकता. असं म्हणू शकता नाही, आहेच माझी फेवरेट. सिरियसली माझी फेवरेट डिश आहे, मला खूप जास्त आवडते. चला आता मी दाखवते नाश्त्यामध्ये काय बनवत आहे. हे बघा, नाश्त्यामध्ये बनवत आहे साबुदाणा खिचडी. मला खूप जास्त आवडते, सिरियसली माझी फेवरेट आहे. म्हणून आज खूप दिवस झाले मला साबुदाणा खिचडी बनवायची होती, बट साबुदाणा नाईटला भिजू टाकायची आठवणच राहत नव्हती, बट आज टाकलाय. तर चला आता आज बनवूया साबुदाणा खिचडी. या गाईज नाश्ता करायला. आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. चला आता मी नाश्ता वगैरे करते आणि त्याच्यानंतर ड्युटीला जायसाठी आवडते, आंघोळ वगैरे करते. गाईज मुंबईला इतकं गरम होतं ना, खूप जास्त. तुम्हाला माझ्या फेसवर दिसतच असेल, पूर्ण पाणी पाणी, ऑइली ऑइली. खूप जास्त गरम होते. किती पण फॅन लावा, चेहरा वॉश करा, टॉवेलनं पुसा, तरी पण ते तसंच होते. हे बघा, बघू शकता तुम्ही, माझ्या मागेच टॉवेल आहे. मी सतत टॉवेलनं टॅप 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 करत असते, तरी पण खूप जास्त गरम होत आहे. चला आता मी नाश्ता करते गाईज. आंघोळ वगैरे झाली गाईज, आणि स्वयंपाक पण झालेला आहे, पण मी स्वयंपाक करताना शूट करू शकले नाही. आणि जास्त काही नाही, स्वयंपाक नॉर्मलच बनवला आहे, मसाला भात. आणि मला सध्या आता काही भूक नाही आहे, तर मी डबा घेऊन जाणार आणि ड्युटीवरच जाऊन जेवणार. आणि दुपारच्या जेवणासाठी मी सॅलड कट करत आहे, कारण कसं आहे तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतच असणार माझ्या चेहऱ्यावर छोटे छोटे पिंपल येत आहेत. तर थोडं हेल्दी खावं म्हणलं, कारण स्किन आणि आपली बॉडी जरा मेंटेन असते, चांगली असते, म्हणून प्रोटीन यूज करत आहे जेवणामध्ये. मला तर अजिबात नाही आवडत गाजर, काकडी, खिरा वगैरे, बीटरूट, बट काय करणार, मजबुरी. म्हणतात ना, मजबुरीचं नाव महात्मा गांधी, तसं काही आहे. त्यामुळे आता कंटिन्यू डाईटमध्ये आणि जेवणासोबत पण काकडी, गाजर खायचं ठरवलं आहे, आणि ग्राउंड पण करत आहे, त्यामुळे हेल्दी खायचं ठरवलं आहे. चला आता मी सॅलड वगैरे कट करून झालं आहे, आता बाकीचं करते. आवरायचं आहे मला, हेअर वगैरे बनवायचे आहेत, हेअरस्टाईल वगैरे. तर मग आणि त्यानंतर ड्युटीवर जायचं आहे, तर बाकीचं दाखवते मी तुम्हाला थोड्याच वेळात. गाईज ड्युटीवर जायची तयारी झाली आहे, बघू शकता तुम्ही. हेअरस्टाईल वगैरे केली आणि आता पॅक करते, डब्बा वगैरे भरते आणि जाते ड्युटीवर, कारण टाईम झाला आहे, 2 वाजले. चला मग आता डब्बा पॅक करते. हे बघा, बघू शकता डब्बा भरली आहे. आता डब्बा पॅक करते आणि जाऊया मग ड्युटीवर. अशा प्रकारे आपला डब्बा पॅक झालेला आहे. आता जाऊया ड्युटीवर. तुम्हाला तर सांगितलेच आहे माझी तब्येत ठीक नाही म्हणून जाता जाता मेडिकलवर टॅबलेट घेऊन गेली ड्युटीवर जात होती तेव्हा. गाईज ड्युटीहून आले, फ्रेश वगैरे झाली आणि आता करते जेवण, कारण आज लवकर आली. आता वाजतायत 10. मी थोडं बाहेर गेली होती, बाहेरच्या स्टेशनला, म्हणून मला लवकरच सोडलं 9:30ला. तर आता करते जेवण. आणि आज जेवणामध्ये स्पेशल आहे, मी दाखवते तुम्हाला काय स्पेशल आहे.
चला, हे बघा असं काही स्पेशल आहे. पुरणपोळी, भजे आणि हे गुळवणी आहे. ही कटाची आमटी, राईस आहे बट मी घेतलेला नाही आहे, नंतर घेणार. आणि गाईज ही जे गुळवणी दिसत आहे, आता त्याला तुम्ही म्हणाल हे कसं चायसारखं दिसतंय म्हणून, बट इकडचे लोक असंच खातात, गुळाचं पाणी म्हणजे त्याला गुळवणी म्हणतात. आपल्या इकडं, आता तुमच्या इकडं माहीत, बट आमच्या इकडे दुधासोबत किंवा तुपासोबत किंवा मग अशीच खाल्ल्या जाते. बट ही गुळवणी जास्त आमच्याकडे करत नाहीत, म्हणजे विदर्भामध्ये एक तर तूप किंवा दूध आणि आंब्याच्या सीझनमध्ये आमरस, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. बट आता काय करणार, हे पण ट्राय करून बघूया आज. गुळवणी, पोळी, चला मग पुरणपोळी आहे बरं, चला आता खाऊया. या गाईज पुरणपोळी खायला. चला गाईज, जेवण वगैरे झाले, आता झोपूया कारण टाईम पण खूप झाला आहे, उद्या ड्युटीवर पण जायचं आहे. तर अशाच प्रकारे हा आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, कारण सध्या मला खूप जास्त झोप येत आहे. तुम्ही बघू शकता, माझे डोळे दिसतच असतील तुम्हाला झोपल्यासारखे. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.